नमस्कार सर्व आशाताईंचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये। तर सार्वजनिक आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि केंद्र शासनाचे 2,419 लाख आणि राज्य शासनाचे 1,612 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे आणि हा शासन निर्णय आता 3 दिवसाच्या आधीचा आहे। तर आता बघूया आपण की हा GR काय आहे। तर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सन 2024 आणि 2025 करिता आदिवासी उपाययोजनेतून केंद्र हिस्साचे 60% 2210/738 या लेखा शीर्षकाखाली रुपये 2,419.00 लक्ष व राज्य हिस्साचे 40% 2210/445 या लेखा शीर्षकाखाली रुपये 1,612.76 लक्ष इतके अनुदान वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। हा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासनचा हा GR आहे आणि तारीखसुद्धा 23 जानेवारी 2025 म्हणजे अगदी 3 दिवसाच्या आधीचा हा निघालेला GR आहे। तर काय आहे हा GR आपण बघूया। तर प्रस्तावना आहे की ग्रामीण जनतेस सहजासहज परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तराई आणि विश्वासार्ह सर्व प्रकारच्या गरजूंना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल 2000 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले। सन 2014 ते 15 मध्ये केंद्र शासनाने आरोग्यविषयक सर्व केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून त्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान असे नाव दिले। या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश केला आहे। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरिता आदिवासी योजनेकरिता TSP निधी सन 2024 ते 25 च्या मंजूर अर्थ संकल्पित तरतुदीतून केंद्र व राज्य हिस्सा राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। प्रस्तुत प्रकरणी आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे आहे। उपरोक्त विवरणपत्रात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरिता सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी उपाययोजनेकरिता TSP वर्गवारीसाठी उपलब्ध करून दिलेल्या केंद्र हिस्सा 2210/738 या लेखा शीर्षकाअंतर्गत रुपये 2,429.00 लक्ष तसेच सदर रकमेच्या समरूप राज्य हिश्शापोटी 2210/455 या लेखा शीर्षकाअंतर्गत आदिवासी उपाययोजनेतून 40% राज्य हिश्शाचा 1,612.67 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आदिवासी विभागाने संदर्भ क्रमांक 10 येथील शासन परिपत्रकान्वये मान्यता दिलेली आहे। तरी सन 2025-2024 च्या अर्थसंकल्पीय अंदाजित तरतुदीतून सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी उपाययोजनेकरिता TSP वर्गवारीसाठी उपलब्ध करून दिलेल्या केंद्र हिस्सा 2210/738 या लेखा शीर्षकाअंतर्गत रुपये 2,429.00 लक्ष सदर रकमेच्या समरूप प्राप्त राज्य हिश्शापोटी 2210/455 या लेखा शीर्षकाअंतर्गत आदिवासी उपाययोजना 40% राज्य हिश्शात रुपये 1,612.76 लक्ष इतका निधी राज्य आरोग्य सोसायटीत उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। आता पाहू आपण शासन निर्णय। तर शासन निर्णय काय आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता आदिवासी उपाययोजनेकरिता TSP सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी केंद्र हिश्शासाठी लेखा अंतर्गत 2210/738 करिता रुपये 13,684.21 लक्ष व हिवाळी अधिवेशनात रुपये 2,660.24 लक्ष अशी एकूण रुपये 16,344.45 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच राज्य हिश्शासाठी रुपये 13,681.43
1000 लक्ष इतकी व पावसाळी अधिवेशनात ₹2246.55 लक्ष तसेच हिवाळी अधिवेशनात ₹2076.59 लक्ष अशी एकूण 18,005 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य हिशासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून केंद्र हिशाचे व ₹2,429.00 लक्ष इतकी रक्कम करण्यात आलेली आहे. राज्य हिशाचे एकूण ₹1,600.67 लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीत वितरित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च केंद्र लेखाशीर्ष 2210/738 व राज्य लेखाशीर्ष 2210/455 अंतर्गत सन 2024-25 मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा व त्या लेखाशीर्षाखाली खर्च दाखविण्यात यावा. उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी याबाबतचे देयके कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटीच्या यांच्याकडे सुपूर्द करावी. यासाठी सहसंचालक व आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारेचा हा GR आहे आणि हा GR शासनाने आरोग्य विभागातर्फे काढलेला आहे. महाराष्ट्र सरकारचा हा GR आहे. तर हा जो